खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। रिक्षा चालकाने प्रवाशासोबत 20 रुपयांवरून भांडण केले। मला ओळखले नाही का, मी इथला भाई आहे, तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत प्रवाशाच्या डोक्यात दगड मारून प्रवाशाला जखमी केले। महाळुंगे या ठिकाणी सकाळी 11:30च्या सुमारास ही घटना घडली। रिक्षा चालक रोहन शहाजी गायकवाड, वय वर्ष 23, राहणार चाकण, मूळ राहणार जामखेड, जिल्हा अहमदनगर याला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी जखमी व्यक्तीच्या पत्नीने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। कंटेनर चालकाने हयगईने कंटेनर वळवल्याने पाठीमागून जाणारी दुचाकी कंटेनरला धडकली, त्यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले। हा अपघात मध्यरात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक रोडवर कुरुळी या ठिकाणी घडला। ऋतिक गजानन मोहोळ, वय वर्ष 23, राहणार संत तुकाराम नगर, पिंपरी आणि आशिष, पूर्ण नाव आणि पत्ता माहिती नाही अशी जखमींची नावे आहेत। या प्रकरणी ऋतिक यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अनोळखी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरोधात राज्य शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कारवाई करण्याचे आदेश दिल्याची बाब समोर आली आहे। तहसीलदार बेडसे यांच्या विरोधात प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेऊन राज्य शासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत। त्यानुसार त्यांच्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्याकडून कारवाई केली जाणार असल्याचे समजते। तहसीलदार बेडसे यांच्या विरोधात खेडचे विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती। याशिवाय वकील संघटनेने गंभीर आरोपांच्या तक्रारी केल्या होत्या। या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील 3 अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती। त्यानंतर आता खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर झालेल्या आरोपांवर निर्णय घ्या असे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे याबाबतची कारवाई करणार असल्याचे समजते। शिरूर मतदारसंघ गेल्या काही दिवसापासून चांगला चर्चेत आहे। शिरूर मतदारसंघात महायुती सध्या कोण उमेदवार देणार हे अजून स्पष्ट झालं नाही। या संदर्भात वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली। बैठकीनंतर गुरुवारी 29 फेब्रुवारी 2024 रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपणही लोकसभा निवडणूक लढवायची असा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचं आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। तर घड्याळातील काटे बाणाचे असतील आणि शिवाजी आढळराव शिरूरचे खासदार होतील अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत। पत्रकार परिषदेत बोलताना आढळराव म्हणाले की शिरूर लोकसभा मतदारसंघ गेले आठवडाभर चर्चेत आहे। आढळराव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाणार, अगदी पार्थ पवार इथून निवडणूक लढवणार या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। म्हणून मुख्यमंत्र्यांना मी काल पुन्हा भेटलो। ते म्हणाले अद्याप जागांचे वाटप झालेले नाही, मात्र अजित पवार म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत, त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर हक्क सांगितलाय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले। त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते। त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याबाबत मला विचारणा झाली तर काय करायचं याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली। कार्यकर्तेही म्हणतायत की राष्ट्रवादीला जागा सुटली तर आपण घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू, पण शेवटचा आदेश हा मुख्यमंत्र्यांचा आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि याच मतदारसंघातील आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यात याच मतदारसंघावरून खलबत झाली आणि अजित पवारांनी या ठिकाणी दबावाचं राजकारण केल्याचं बोलले जात आहे। आता माजी खासदार आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी देखील आढळरावांनी कुठल्याही स्थितीत निवडणूक लढवण्याचा चंग बांधल्याचं दिसून येत आहे। पत्रकारांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या नाराजीबाबत विचारल्यानंतर आढळराव म्हणाले की निवडणुकीच्या राजकारणात मनधरणी करावी लागते, त्यामुळे आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान आढळराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढणार की थेट कमळ चिन्हावर शिरूरच्या मैदानात उतरणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे। चाकण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक बिरदवडे, उपाध्यक्षपदी प्राजक्ता गोरे। चाकण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक बिरदवडे तर उपाध्यक्षपदी प्राजक्ता गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। चाकण पतसंस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक गुरुवारी दिनांक 29 फेब्रुवारी रोजी संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड करण्यात आली। नूतन अध्यक्ष अशोक बिरदवडे हे चाकणचे माजी उपसरपंच आहेत। नूतन पदाधिकाऱ्यांचे चाकण शहरातून अभिनंदन होत आहे। या निवडीप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते।
महाराष्ट्र राज्यात शुक्रवार दिनांक 1 ते 26 मार्चपर्यंत 10वीच्या माध्यमिक शालांत बोर्ड परीक्षेकरिता खेड तालुक्यातील एकूण 15 परीक्षा केंद्रावरून 5,981 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी तथा परीक्षा कस्टोडियन अमोल जंगले यांनी दिली. तालुक्यातील 13 परीक्षा केंद्रासह शेजारील आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील आणि शिरूर तालुक्यातील पाबळ येथील परीक्षा केंद्र मिळून राजगुरुनगर येथून 15 परीक्षा केंद्राची सर्व व्यवस्था तयार करण्यात आली असून परीक्षा केंद्रावर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तासह फिरते पथके सज्ज करण्यात आल्याची माहिती सहाय्यक जीवन कोकणे यांनी दिली. 10वी बोर्ड परीक्षेसाठी एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी माध्यमाची परीक्षा होणार असून या वर्षीपासून 10 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला. तसेच परीक्षा केंद्रावर 1 तास आधी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांना सोबत मोबाईल, स्मार्टवॉच, महागडे साहित्य आणू नये. हे सर्व साहित्य परीक्षा केंद्राबाहेर ठेवणे बंधनकारक आहे. एकूण 15 परीक्षा केंद्रांपैकी सर्वाधिक विद्यार्थी राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि KTES इंग्लिश स्कूल मिळून 2,323 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर सर्वात कमी 95 विद्यार्थी वापगाव येथील परीक्षा केंद्रावर आहेत. तालुक्यातील परीक्षा केंद्र आणि विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे: महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर 1,981, भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ शिरूर 399, महाराज यशवंतराव होळकर विद्यालय वापगाव 95, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा 316, शिवाजी विद्या मंदिर चाकण 929, जवाहर विद्यालय चास 218, कुंडेश्वर विद्यालय पाईट 303, शिवाजी विद्या मंदिर शेलपिंपळगाव 441, वाकेश्वर विद्यालय पेठ आंबेगाव 220, शिंगेश्वर विद्यालय कुडे बुद्रुक 147, रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस 280, नवमहाराष्ट्र विद्यालय खराबवाडी 499, भामचंद्र माध्यमिक विद्यालय भांबोली 268, KTES इंग्लिश मीडियम स्कूल राजगुरुनगर 342, विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल चाकण 343. कणेरसर तालुका खेड येथील विविध प्रश्नांच्या संदर्भात MIDC कार्यालय पुणे या ठिकाणी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. औद्योगिकीकरणासाठी संपादन करताना कणेरसर गावातील सर्व गायरान जागा घेतल्यानं यात्रा व इतर सार्वजनिक उपक्रमासाठी जागा उपलब्ध नाहीत. आदिवासी ठाकर समाजाला भूमिहीन करून 3 गुंठे जागेत 400 स्क्वेअर फुटाची घरे बांधून दिली. जागा MIDCच्या नावावर आणि अनेक घरांची दुरावस्था झाली आहे. खेळाचे मैदान, पाणी व इतर सुविधा कागदावरच आहेत. त्यामुळे न्यायासाठी कणेरसर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे, दिलीप माशेरे आदी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. कडक उन्हामुळे खेड तालुक्यातील चासकमान, भामा आसखेड आणि कळमोडी धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे. खेड तालुक्यातील धरणे खेड आणि लगतच्या तालुक्यांना आणि बड्या शहरांना शेतीसह उद्योगाला आणि नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महत्त्वाची ही धरणे आहेत. खेड, शिरूर, दौंड आणि हवेली या 4 तालुक्यांसाठी भामा आसखेड धरणातून बुधवारी सकाळी 10 वाजता पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा फायदा भामा व भीमा या नद्यांवरील गावांना होणार आहे. दोन्ही नद्यांवरील एकूण 18 बंधारे भरण्यात येणार आहेत. या पाण्याचा फायदा उन्हाळी पिकांसह पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी अशी सूचना धरण प्रशासनाने केली आहे. 8.14 TMC पाणी साठवण क्षमता असलेल्या भामा आसखेड धरणात सध्या 5.69 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण पाणीसाठा 161.034 दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा 147.512 दशलक्ष घनमीटर इतका आहे. आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आपल्या सहकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समवेत सिद्धबेट या ठिकाणी वृक्षारोपण केले. तळेगाव MIDC या ठिकाणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी पुणे जिल्हा भीमशक्ती संघटना व दलित कोब्रा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुरुवारी 29 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या संख्येने आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस, भाई विवेक चव्हाण आदींसह कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. भामा आसखेड धरणग्रस्त आंदोलक शेतकरी यांनी भामा आसखेड जन आंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांची आझाद मैदानात भेट घेऊन भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले. या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याकरता शासन दरबारी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. आज आझाद मैदानावरती भामा आसखेड शेतकरी जन आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आम्हा शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित. प्रकल्पग्रस्त शेतकरी
यांच्या आंदोलनाचा, बेमुदत धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांनी सन 2024च्या दिनदर्शिकेवरून शरद पवार यांचे छायाचित्र गायब केले असून बँकेने दिनदर्शिका सर्व बँक शाखा येथे देखील प्रदर्शित केली आहे. सदर दिनदर्शिका पाहिली असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आंबेगावचे आमदार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या दोघांचे छायाचित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि रोष निर्माण झाला आहे. ज्या शरद पवार यांनी ही बँक नावारूपास आणली आणि ज्या मंडळींना राजकारणात उभे केले त्यांनी असे प्रकार केल्यानं सामान्य नागरिकांत मोठी नाराजी दिसून येत आहे. खराबवाडी तालुकाखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात भव्य दिव्य तालुकास्तरीय बालकवी संमेलनाचे आयोजन जित्राई मळा शाळेने केले होते. जे हवं आहे, जे नको आहे, जे काही बोलायचं सारं काही गाण्यातूनच बोलायचं. गायकांना मोठा प्रश्न पडतो. चाकणमध्ये मागील काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणावर विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. शहरातील काही रोहित्र नादुरुस्त असल्याचं अधिकारी सांगत आहेत. गुरुवारी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळपासून चाकण पंचक्रोशीत वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. विजेचा लपंडाव नेमका कधी थांबणार असा प्रश्न चाकण आणि परिसरातील नागरिक विचारत आहेत. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र समिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आयोजित महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाला पुणे ग्रामीण विभागात द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला. डॉक्टर संजय शिंदे यांना द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट जिल्हास्तरीय तालुका समन्वयक पुरस्कार आणि महाविद्यालयातील विद्यार्थी संसदेला तृतीय क्रमांकाचा उत्कृष्ट विद्यार्थी संसद पुरस्काराने नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.